नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 38. प्रियाताई म्हणाली, ही पुरं अजून आली नाही बघा ना. आधीच सकाळी उशीर झाला आणि त्यात एक काम दिले करायला म्हणून तेही व्यवस्थित पार पाडेना. काय करावं हिचं? कधी अल्लडपणा कमी होणार देव जाणो. प्रियाताई एकीकडे घरातील कामं आवरत होत्या आणि दुसरीकडे श्रेयाबद्दल स्तुतीसुमने उधळत जात होती. श्रेया म्हणाली, कशाला गरीब मुलीचे नावाचे खडे फोडतेस ग? आणि माझ्यातला अल्लडपणा कमी होण्याकरता आधी मोठं तर होऊ दे मला. युलाचा जीव माझा, केवढा त्रास देतेस त्याला. घरात पाऊल ठेवताच श्रेया प्रियाताईकडे बघून बोलते. विजयराव म्हणाले, द्या आल्या आमच्या लहान राजकुमारी. श्रेया म्हणाली, तुम्हीच, फक्त तुम्हालाच कदर आमची पिताश्री, नाहीतर आमच्या या राज्यात आम्हाला अपराध्यासारखे जगावे लागत आहे. विजयरावांच्या गळ्यात पडून रडण्याचे नाटक करत श्रेया बोलते. प्रियाताई म्हणाली, बस झाली तुझी नौटंकी. जा, तुझी दीदी तयार झाली की नाही बघ. एकतर कालपासून मैत्रिणीकडे जाऊन बसलीस आणि आज येते. तिला हवं नको ते बघायला कोणी पाहिजे की नाही. पण आपल्याला काय त्याचे, तुझ्या वेळेस कोणी येणार नाही मदतीला. बघ तुझं तू. प्रियाताई नॉनस्टॉप तिला बडबडत होत्या. श्रेया म्हणाली, मातोश्री, आपल्या घोड्यांना जरा दावणीला बांधा. श्रेया प्रियाताईंना लाडाने मिठी मारत बोलते. आकाश म्हणाला, अगं ए, मनीचा उपयोग तरी नीट करत जा. बैलांना दावणीला बांधतात, घोड्यांना नाही. त्यांना लगाम लावतात, मूर्ख. एवढा वेळ काही न बोलता शांत बसलेला आकाश तिची चाललेली नौटंकी बघून वैतागून बोललाच. श्रेया म्हणाली, तू गप्रे घोड्या, विनाकारण किंचाळत राहतो. श्रेया त्याच्याकडे मोठे डोळे करून बघत होती. आणि मग काय, झाली घरात पकडापकडी सुरू. इकडे अभिने अरुणला सांगून छान ऑर्किडचे फुलं असलेला गुच्छ विजयरावांसाठी आणि छान जाईचा पुष्पगुच्छ त्यांच्या मिस आराध्यासाठी घेतला होता आणि सोबत जलेबी पण. दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान मुलाकडील मंडळी पाटलांच्या घरी पोहोचली. आलेल्या पाहुण्यांचे यथोचित स्वागत सत्कार करण्यात आले. मुलगा संकेत, त्याचे आईवडील आणि सोबत कुसुम मावशी अशी 4 जण आराध्याला बघायला आले. पाहुण्यांचा चहा नाश्ता झाला तसे कुसुम मावशीने आपण बघण्याचा कार्यक्रम आता उरकून घ्यावा असे फरमान सोडले. थोड्या वेळाने प्रियाताई आराध्याला घेऊन आल्या. चिंतामणी कलरची सिंपल वर्क असलेली पैठणी, त्यात गळ्यात त्यावर साधेसा सुंदर असा चौकोर, एका हातात ब्रासलेट तर दुसऱ्या हातात तिचे आवडते ब्लॅक टायटन रागा, कानात छोटेसे पण चौकोर व परफेक्ट जातील असे खडे, आणि नाकात चमकणारी काळजाचा ठाव घेणारी तिची ती आकर्षक चांदणी. अर्धे केस पिनमध्ये अडकून बाकीच्या केसांना स्वच्छंदपणे अंगा खांद्यावर खेळवत रुडवत ती एका हाताने पदर सावरत पाहुण्यासमोर येऊन बसते. जिला बघून अभिसारख्या मुलाची विकट पडली होती. तिथे बिचारा संकेतची काय बिशात. संकेतने सामना सुरू होण्याआधी माघार घेतली होती. तिच्या सौंदर्याने चाट पडला होता तो. तोही रुबाबदार दिसत होता. फॉर्मल व्हाईट शर्ट, त्यावर ग्रे कलर ट्राउझर, पण म्हणतात ना दिसतं तसं नसतं, असंच काहीसं होतं त्याच्या बाबतीत. कुसुम म्हणाली, मग संकेत, कशी वाटली आमची आराध्या? कुसुम मावशीने आनंदात संकेतला विचारलं. त्यावर त्याने फक्त गालात हसत खाली बघितले. कुसुम म्हणाली, तुम्हाला काही विचारायचे असेल मुलीला तर विचारू शकता. कुसुम मावशी आलेल्या पाहुण्यांकडे बघून म्हणाली. मग संकेतच्या आईवडिलांनी काही जुजबी प्रश्न विचारून थोडक्यात तिची ओळख करून घेतली आणि तिलाही त्यांच्या पूर्ण कुटुंबाबाबत माहिती पुरवली. त्याचे बोलणे सुरू होते की संकेत मध्येच बोलला, मला आराध्याशी एकांतात बोलायचं आहे. प्रियाताई आणि विजयरावांनी एकमेकांना बघून संकेतला त्यांचा होकार कळवला. तसा क्षणाचाही विलंब न करता तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. मग तिनेही आडेवेळे न घेता त्याला घेऊन टेरेसवर आली आणि जाताना आईला चहावरतीच पाठव हे सांगायला विसरली नाही. आराध्या म्हणाली, या ना बसा. टेरेसच्या अगदी मधोमध असलेल्या बंगईवर बसण्यास संकेतला इशारा करते. संकेत म्हणाला, तुम्हीही या. तोही तिला शेजारी बसण्यासाठी आग्रह करतो. तशी आराध्या जाऊन संकेतच्या शेजारी बसते. सुरुवात कशी करावी या संभ्रमात असलेला तो अचानक त्याच्या कानावर आराध्याचे मृदू स्वर आदळतात. आराध्या म्हणाली, हे बघा, मला गोष्टी गोलगोल फिरून बोलता येत नाही. स्पष्ट सांगते, मला तुम्ही आवडलेले आहात. तुमचा रुबाब, तुमचं बोलणं आणि तुम्हीही. आणि मी काही माझ्या मम्मा पप्पांच्या शब्दाबाहेर नाही. त्यांनाही तुम्ही अगदी मनापासून पसंत आहात. आणि म्हणूनच मी आता खाली गेल्यावर कुसुम मावशीला सरळ सरळ सांगून टाकणार की मी लग्न करेल तर तुमच्याशीच.
आराध्या एका दमात सारं काही बोलून मोकळी होती. संकेत म्हणाला, तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम नाही? खूप लवकर निर्णय घेताय तुम्ही, असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे मला काही अडचण नाही, तरीही तुम्हाला हवं तर तुम्ही एकदा विचार करून योग्य निर्णय घ्या. आराध्या म्हणाली, नाही हो, तुम्ही आमच्यासाठी, माझ्या वडिलांसाठी एवढं सारं करण्यास तयार झालात, त्यातच सारं काही आलं. आराध्या एवढे बोलून त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव वाचण्याचा प्रयत्न करू लागते. संकेत म्हणाला, तुम्ही कशाबद्दल बोलताय? आम्ही काय करायला तयार झालो? संकेत चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन आराध्याकडे बघत होता. आराध्या म्हणाली, अहो, असं काय करताय? तुम्ही कुसुम मावशींना सांगितलं ना की माझ्या वडिलांच्या आजारपणाचा सारा खर्च तुम्ही करणार. सध्या माझ्या वडिलांच्या डोक्यावर जे काही कर्ज आहे तेही तुम्ही व्याजासकट फेडणार आणि भविष्यात माझ्या लहान बहिणीच्या लग्नातही आर्थिक मदत करणार आणि तुम्ही मला पुढे नोकरीही करू देणार, असे सांगितले कुसुम मावशीने. खरंच तुमच्यासारखी मनाची आणि पैशाची श्रीमंती असलेली माणसं आजकालच्या जगात दुर्मिळच. पण बघा ना, केवढे ते माझे सौभाग्य, तुम्ही आम्हाला लाभले जीवनसाथी म्हणून. जसे जसे एक एक वाक्य आराध्या उच्चारत होती तसे तसे इकडे संकेतच्या चेहऱ्याची रूपरेषा बदलत होती. संकेत म्हणाला, अहो, पण असं कसं? हे बघा, तुमच्या मावशीने आम्हाला असे काही सांगितले नाही. उलट त्यांनी आम्हाला तुम्ही किती श्रीमंत आहात आणि तुमच्याकडून आम्हाला बरेच काही मिळेल असे सांगितले आहे. आणि खरं सांगायचे झाले तर मी आज राष्ट्रीयकृत बँकेत मॅनेजरच्या पोस्टवर आहे आणि जर तुम्हाला माझ्याशी खरंच लग्न करण्याची इच्छा असेल तर आम्ही मागू तेवढा हुंडा आणि हवं तिथे तुम्हाला लग्न काढून द्यावे लागेल. तर ह्या झाल्या माझ्या आईवडिलांच्या अपेक्षा आणि एक सुयोग्य वर म्हणून मला तुम्ही लग्नात एक कार गिफ्ट म्हणून गिफ्ट द्यावी अशी माझी अपेक्षा. आणि तुमच्याच मावशीने सांगितले की तुम्ही फक्त आणि फक्त माझे घर सांभाळणार. लग्न झाल्यावर नोकरी करणाऱ्या बायका डोक्यावर बसतात. मला माझ्या होणाऱ्या बायकोने बाहेर काम केलेलं मुळीच आवडणार नाही. या सर्व गोष्टी जर तुम्हाला मान्य असतील तरच पुढे बोलू, नाहीतर इथेच थांबलेले बरे. गडबडलेला संकेत नेमकेच आराध्यासमोर ते बोलून गेला आणि इकडे आराध्या मॅडमच्या चेहऱ्यावर खुनशी हास्य प्रसरले. संकेतला बरोबर शब्दात पकडले होते तिने. आत या मम्मा पप्पा, सर्वांना घेऊन या. आराध्याने टेरेसच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या साऱ्यांना आवाज देऊन बोलावले. आराध्याने जेव्हा संकेत सोबत बोलण्यास सुरुवात केली तेव्हाच तिने श्रेयाला मेसेज करून सर्वांना घेऊन ये वरती टेरेस गार्डन दाखवण्यासाठी असे सांगितले होते आणि म्हणूनच खाली बसलेली सर्व मंडळी नंतर टेरेसवर यायला निघालेली. संकेतला तर काही समजत नव्हते काय चालले आहे आणि कुसुम मावशी तर खूपच रागाने त्याच्याकडे बघत होती. विजयराव म्हणाले, श्रेया आणि आकाश, तुम्ही दोघांनीही खाली जा. जोवर आम्ही खाली येत नाही तोवर वरती यायचे नाही, कडक शब्दात. विजयरावांनी दोघांना आज्ञा दिली. तसे आकाश आणि श्रेया खाली निघून गेले. विजयराव म्हणाले, हे काय आहे सर्व कुसुम? अशा मुलाशी आमच्या आराध्याचे लग्न लावायचे निघालीस? ज्याला हुंडा हवाय, ज्याच्या घरच्यांना आमचे पैसे हवे आहे, ही असली माणसं शोधलीस तू? ज्याला माझ्या मुलीचा प्रेम नकोय तर तिचा पैसा हवाय. रागात फणफणत विजयराव आपल्या कुसुम मावशीला बोलत होते. आणि तू रे, तुझी आई तर बँकेत काम करते ना, मग ती पण डोक्यावर बसली का तुझ्या वडिलांच्या? बोल. आता विजयरावांच्या टार्गेटवर संकेत होता. विजयराव म्हणाले, माफ करा ताई, तुमचा अपमान करण्याचा हेतू मुळीच नाही. स्त्रियांबद्दल अपशब्द माझ्या तोंडातून कधीच निघत नाही. पण इथे प्रश्न माझ्या संस्काराचा, माझ्या मुलीचा आणि तिच्या भविष्याचा आहे. त्यामुळे माझ्याकडून शब्द सुटले. तुमच्या मुलाला देखील समज देणे जरुरी आहे. विजयरावांनी प्रांजळपणे त्यांचे मत आलेल्या पाहुण्यासमोर मांडले. संकेत म्हणाला, हे बघा, माझी आई काम करते, हा सर्वस्वी तिचा वैयक्तिक आणि आमच्या घराचा प्रश्न आहे. यात तुम्ही पडणारे कोण? संकेत डोळे मोठे करतच विजयरावांकडे बघत बोलतो. विजयराव म्हणाले, तुझ्या मुलीला स्वतःसाठी आयुष्यभर मागायला आलास ना, त्या मुलीचा बाप या नात्याने बोलतोय मी. आणि माझी मुलगी वस्तू नाही, आवडली म्हणून उचलून घेऊन जायला तुझ्या आईला बोललो म्हणून तुला एवढा त्रास झाला. मग एक व्यक्ती माझ्या मुलीला माझ्या डोळ्यात देखत काही बोलणार आणि मी ते खपवून घेणार, हे शक्य नाही. कसले बुरसटलेले विचार आहेस रे तुझे? अशा घरात मी मुलगी तर दूरच, साधे त्या माणसाचे तोंड देखील बघणार नाही. विजयराव न थांबता बोलत होते. फक्त आणि फक्त लेकीची काळजी. आणि आराध्या ही विजयरावांच्या या वाक्यावर त्यांच्याकडे समाधानाने बघत होती. विजयराव म्हणाले, बोल कुसुम, का केलं तू असं? विजयराव जणू कुसुम मावशीच्या अंगावर धावून गेले होते. तेवढ्यात आराध्या जाऊन त्यांना शांत करते.
आराध्या म्हणाली, पप्पा थांबा, शांत व्हा. मी सांगते सर्व. कुसुम मावशीने असे का केले ते. आराध्या एक एक वाक्य कुसुम मावशीच्या नजरेत नजर घालून बोलत होती. कुसुम म्हणाली, तुला काय माहीत ग? आणि मी काय केलं एवढं? एवढा वेळ शांत बसलेली कुसुम मावशी अखेर बोलली. आराध्या म्हणाली, मावशी खरंच ग्रेट आहे तू. नाही म्हणजे आपल्याच माणसाबद्दल एवढे घाणेरडे विचार तुझ्यासारखी कपटी धूर्त बाई करू शकते. हाताची घडी घालून कुसुम मावशी समोर उभी आराध्या बोलत होती. पप्पा तुम्ही आणि मम्माने सोनूताईचे लग्न दिनेश जीजूंसोबत लावून दिले ना, म्हणून हा सारा खटाटोप केलाय मावशीने. आराध्या विजयरावांकडे बघून बोलते. प्रियाताई म्हणाली, अगं पण त्याचा इथे काय संबंध? आराध्या म्हणाली, संबंध आहे मम्मा. तुम्ही भलेही सोनूताईचे लग्न तिच्या मर्जीने लावून दिले, पण हे लग्न कुसुम मावशीला कधीच मान्य नव्हते आणि नाही तिला दिनेश जीजू कधी आवडले. आराध्या प्रियाताईंना सारे समजावून सांगत होती. प्रियाताई म्हणाली, पण का? आम्ही जेव्हा म्हणालो तेव्हा काहीच नाही बोलली कुसुम. प्रियाताई हताशपणे कुसुम मावशीकडे बघत बोलतात. आराध्या म्हणाली, हो, कारण तेव्हा सोनूताई काही ऐकायला तयार नव्हती आणि त्यात तिला तुमची साथ म्हणाल्यावर तर प्रश्नच मिटला. आणि मग हाच राग डोक्यात ठेवून कुसुम मावशीने हा बुरसटलेला विचाराच्या माणसांचे स्थळ आणले माझ्यासाठी. कुसुम मावशीला दिनेश जीजू न आवडण्याचे कारण म्हणजे एक तर ते गुजराती होते आणि आपण 96 कुळे, आणि दुसरे म्हणजे अनाथ मुलगा ज्याच्या मागे पुढे कोणीच नाही. कायम हा आपल्याकडेच हात पसरवेल हीच भीती, आणि म्हणूनच तिने ह्या सर्व गोष्टींबद्दल मनात राग धरून ठेवला. तुम्ही कसं तिच्या मुलीचे आयुष्य बर्बाद केले हेच तिच्या सतत डोक्यात होते. हो ना मावशी? कुसुम मावशीकडे एक कटाक्ष टाकत बोलते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.